हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी घेऊन आली आहे आपल्या सिरीजमध्ये वेगवेगळे मंगळसूत्राचे पॅटर्न। एक मंगळसूत्राचा पॅटर्न तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलाच आहे, तर आपण आता घेणार आहोत दुसरा मंगळसूत्राचा पॅटर्न। अगदी इझी पद्धतीने तुम्ही मंगळसूत्र बनवू शकता। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे 5 mm चे मणी, रेड ग्रीन क्रिस्टल, ओके, बस, आणि लागणार आहे 30 गेजची तार। 3 mm ची तार असेल तुमच्याकडे तर तुम्ही तीही वापरू शकता, पण शक्यतो आपल्याला क्लायंटला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा तुम्ही शक्यतो 30 गेजचीच तार वापरा, ही महत्त्वाची टिप समजा। ओके, चला तर मग सुरुवात करतोय। आपण 8 मणी सलग ओवून घेणार आहोत। तुम्ही आपल्या पेजवरती, चॅनलवरती स्टार फ्लावर कसं बनवायचं हा व्हिडिओ पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर मी आता पुन्हा एकदा स्टार फ्लावर बनवून दाखवते। बघा, स्टार फ्लावरसाठी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला समसंख्यांचे मणी ओवायचे आहेत, म्हणजे 6 किंवा 8। जेवढा मोठा स्टार बनवायचा आहे तसे तुम्हाला मण्यांची संख्या कमी जास्त करायची आहे, वाढवायची आहे। ओके, इथे झाले 5, 6, 7, 8। जर तुम्ही मणी जास्त घेतले, 8 मणी घेतले तर तुम्हाला क्रिस्टल मोठा लागणार आहे, आणि जर 6 मणी घेतले तर तुम्हाला क्रिस्टल छोटा लागणार आहे। सो आपण 1 2 3 4 5 6, माझ्याकडे छोटे क्रिस्टल आहे तर आपण 6 मणीच घेऊया। ओके, काय करायचं आहे, जस्ट एकत्र करायचे, ट्विस्ट करायचं आहे, 2 3 वेळा ट्विस्ट करायचं आहे। 3 वेळा ट्विस्ट केल्यानंतर जी मोठी तार आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे। कोणताही तुमच्याकडे रेड ग्रीन असेल तसं, तुम्हाला जशा कलरचं बनवायचं आहे तसं। ओके, नंतर क्रिस्टल आपल्याला एकदम सेंटरला घ्यायचं आहे। सेंटरला घेतल्यानंतर इकडे 3 मणी, इकडे 3 मणी असं आल्यानंतर ही तार फक्त आपल्याला, ही तार आपली वरून जाते ना मण्यांच्या, फक्त आतून ओवून घ्यायचे, जेणेकरून आपला क्रिस्टल तिथे टाईट बसला पाहिजे। ओके, अशा पद्धतीने बघा क्रिस्टल हलत नाही आहे, आणि हे तारेची फिनिशिंगच एवढी छान आहे ना, तुमचा स्टारसुद्धा छान दिसतो। आणि 2 मण्यांना फक्त राऊंड करायचा आहे, खालचा मणी सोडायचा आहे, पुढचा अटॅच करायचा आहे, खालचा सोडायचा आहे, पुढचा अटॅच करायचा आहे। ओके, पुढचा अटॅच केला, खालचा सोडला। ही तार जराशी जाड असल्यामुळे तुम्हाला एकदम टाईट ओढून घ्यायचं आहे। आणि स्टार कंप्लीट कसा होतो हे कसं बघणार आपण, प्रत्येक 2 मण्यांच्या मध्ये ट्रायंगल आपला झालेला पाहिजे। दिसतोय तुम्हाला, प्रत्येक 2 मण्यांच्या मध्ये एक त्रिकोण आला म्हणजे आपलं स्टारचं फ्लावर कंप्लीट झालेलं आहे। ही जी तार आहे छोटीवाली ती आपण बॅक साईडला घेणार आहोत, आणि ही जी मोठी तार आहे, दोन्ही तारा बॅक साईडला घेऊन बरोबर क्रिस्टलच्या मागे टाईट पकडून ट्विस्ट करून घेणार आहोत। 1 2 3। ओके, अशा पद्धतीने आपण स्टार फ्लावर बनवले। अशाच आपण अजून स्टार फ्लावर बनवून घेणार आहोत। मी मंगळसूत्राचं पॅटर्न बनवते। मंगळसूत्र माझं हे 24 इंचाचं आहे, तर अशा आपण 3 फ्लावर बनवणार आहोत, 2 रेड आणि मध्ये सेंटरला 1 ग्रीन। ओके, हे फ्लावर आपण बनवले। ओके, स्टार फ्लावर बनवून झाल्यानंतर बघा, तुम्ही बघताय 3 स्टार फ्लावर बनवलेत मी हे। ओके, त्यानंतर काय केलं आहे, 18 गेजची तार घेतली आहे, सॉरी 20 गेजची तार घेतली आहे, त्याच्यावरती आपण फुलं बांधून घेतली आहेत ही, आणि लूप बनवून मणी अटॅच लावलेत। ओके, समजलं, हे झालं आपलं पॅन्डल। पॅन्डलला आपण दोन्ही साईडला लूप बनवलेत, आणि लूपमध्ये मंगळसूत्राची पोत ही रेडीमेड भेटते, ही आपण अटॅच केलेली आहे।
स्टारच्या फ्लावरचे मंगळसूत्र कसे वाटले? अगदी सिंपल, सोबर आणि अगदी नाजूक दिसते हे मंगळसूत्र. कसे वाटले तुम्हाला? आहे ना छान? मग चला तर मग तुम्ही तुमच्या बनवलेल्या मंगळसूत्राचे वेगवेगळे पॅटर्न बनवून तुम्ही तुमच्या साडीवरती, ड्रेसवरती घालू शकता. ओके, हे 3 आपण फ्लावर बनवलेत. सेम तुम्हाला हेच मंगळसूत्र मोठं करायचं असेल तर तुम्ही इथे 2 ग्रीन फ्लावर वाढवू शकता. तुमची पोत जशी लांब होणार तसे तुमचे फ्लावर वाढतील. ह्याची काळजी घ्यायची. तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं पद्धतीने पाहिजे तसं. पण शक्यतो मोठ्या मंगळसूत्राला मोठं पॅन्डल असेल तर ते सुंदर दिसतं. ओके, चला तर मग कसं वाटले तुम्हाला हे मंगळसूत्र? आवडले ना? चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सिरीजमध्ये नवीन वेगळा प्रकार घेऊन.